वेलकम विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या 10वी भूगोलच्या या तासिकेमध्ये. आज आपण आपल्या 9व्या पाठाचं म्हणजे वाहतूक व संदेशवहन या पाठाची रिव्हिजन करणार आहोत. सुरुवात करूया आपण. या पाठामध्ये आपण एकूणच तुलनात्मकदृष्ट्या ब्राझील आणि भारत या दोन देशांमध्ये पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन हे व्यवसाय ह्या व्यवस्था कशा आहेत त्याची माहिती आपण तुलनात्मकदृष्ट्या बघू. सुरुवात करूया आपण. सुरुवातीलाच पेज नंबर 61 आंतरराष्ट्रीय पर्यटक संख्या दोघं देशांची पर्यटक संख्या दाखवणारा एक ग्राफ आपल्यासमोर दिलेला आहे. त्याचा तुलनात्मक अभ्यास आपल्याला करायचा आहे. 9.1 हा जो ग्राफ दिलेला आहे, कृती क्रमांक 9.1, यामध्ये भारत देश आणि ब्राझील देश या दोघं देशांना 1995 पासून तर 2015पर्यंत दरवर्षी किती पर्यटकांनी भेट दिली याची माहिती सांगणारा हा ग्राफ आपल्यासमोर दिलेला आहे. काही प्रश्न दिलेले आहेत, त्या प्रश्नांची आपल्याला उत्तरं द्यायची आहेत. या ग्राफमध्ये ही जी खालची रेष दिलेली आहे, या खालच्या रेषेवरती 1995, 2000, 2005, 2010 आणि 2015 असे वर्ष दाखवलेले आहेत. आणि या व्हर्टिकल लाईनवरती लाखात पर्यटकांची संख्या दिलेली आहे. 0, 20 लाख, 40 लाख, 60 लाख, 80 लाख, 1 करोड, 1 करोड 20 लाख आणि 1 करोड 40 लाख अशी पर्यटकांची संख्या व्हर्टिकल दिलेली आहे आणि हॉरिझॉन्टल लाईनवरती आपल्याला वर्ष दाखवलेले आहेत. आता ह्या माहितीला आपल्या नजरेसमोर धरून आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. ठीक आहे. आपला पहिला प्रश्न आहे, 1995 साली कोणत्या देशामध्ये अधिक पर्यटक आले? आता हे 1995 हे वर्ष. आता ह्या वर्षी कोणत्या देशामध्ये अधिक पर्यटक आले या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. पण तत्पूर्वी कोणता रंग कोणत्या देशाला दर्शवतो ते आपण बघू. भारतासाठी लाल रंग दर्शवलेला आहे आणि ब्राझील देश निळा रंग दर्शवतो आहे. ठीक आहे. म्हणजे ही जी लाल रेष दिसते, ही लाल रेष भारत देश दर्शवते आणि ही जी निळी रेष दिसते, ही निळी रेष ब्राझील देश दर्शवते. ठीक आहे. हे समजून घेतल्यावर प्रश्नांचं उत्तर देणं आपल्याला अधिक सोपं जाईल. नकाशा वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहा. हा प्रश्न आपल्याला आपल्या कृतीपत्रिकेमध्ये आवर्जून विचारला जातो. त्याचा सराव आपला या कृतीमधून होणार आहे. पहिला प्रश्न आहे, 1995 साली कोणत्या देशामध्ये अधिक पर्यटक आले? 1995 हे वर्ष आणि ही संख्या. ब्राझील देशामध्ये पण 20 लाख पर्यटक आले आणि भारत देशामध्ये पण 20 लाख पर्यटक आले. म्हणजे 1995 या साली दोनही देशांमध्ये जर आपण तुलना केली तर पर्यटकांची संख्या ही सारखीच होती. आपला पुढचा प्रश्न आपण बघू. 2000 साली कोणत्या देशामध्ये अधिक परदेशी पर्यटक आले? 2000 हे वर्ष. आता ह्या वर्षामध्ये कोणत्या देशामध्ये सगळ्यात जास्त पर्यटक आले या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. मग आपण लाल रेष जर बघितली तर लाल रेष ही 20 लाख ही संख्या दर्शवते. म्हणजे भारत देशामध्ये 2000 साली 20 लाख पर्यटक आले. त्यानंतर निळी रेष जर बघितली तर निळी रेष ही 40 आणि 60च्या मध्ये आपल्याला दिसते. म्हणजे आपण 50 लाख पर्यटक धरूया. म्हणजे ब्राझील देशामध्ये इसवी सन 2000 या वर्षी 50 लाख पर्यटकांनी भेट दिली. म्हणजे आपल्याला तुलनात्मक इथं उत्तर काय सांगता येईल, तर भारत देशामध्ये इसवी सन 2000 साली 20 लाख पर्यटकांनी भेट दिली, तर ब्राझील या देशामध्ये 50 लाख पर्यटकांनी भेट दिली. म्हणजेच काय, तर ब्राझील या देशाला
भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या भारत या देशाला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येपेक्षा जास्त होती. कोणत्या वर्षी? इसवी सन 2000 या वर्षी. पुढचा प्रश्न बघू आपण. कोणत्या वर्षापासून भारतामधील परदेशी पर्यटकांची संख्या वाढलेली दिसते? कोणत्या वर्षापासून भारतामधील परदेशी पर्यटकांची संख्या वाढलेली दिसते? तर भारत देशाविषयी विचारला गेलेला हा प्रश्न आहे. इसवी सन 2010 कडे जर आपण बघितलं तर इसवी सन 2010 पासून पुढे 2015 पर्यंत भारत देशामध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या ही दरवर्षी वाढलेली आपल्याला दिसते. हे बघा, या इथे आपण बघितलं इसवी सन 2010, या 2010 पासून ही जी लाल रेष आहे जी भारत देशाला दर्शवते, त्या लाल रेषेची कमान इसवी सन 2010 पासून चढती राहिलेली आहे. म्हणजे ब्राझील देशामध्ये 2010 पासून पर्यटक संख्या ही कमी दिसते आणि भारत देशाला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या 2010 पासून आपल्याला जास्त पाहायला मिळते. पुढे जाऊ आपण. 2015 साली, पुढचा प्रश्न आपला, 2015 साली दोन्ही देशातील परदेशी पर्यटकांची संख्या किती होती? त्यातील फरक सांगा. आता आपल्याला इथे तुलनात्मक उत्तर द्यायचं आहे. 2015 साली दोन्हीही देशांना किती पर्यटकांनी भेट दिली याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. तर हे 2015 वर्ष, ठीक आहे. या 2015 या वर्षी ही निळी रेष ब्राझील देशाला दर्शवते. मग ब्राझील देशामध्ये किती पर्यटकांनी भेट दिली? तर 60 लाख पर्यटकांनी ब्राझील देशाला इसवी सन 2015 मध्ये भेट दिली असं आपण म्हणू, ठीक आहे. आणि ही लाल रेष भारत देश दर्शवते. मग 2015 मध्ये भारत देशाला किती पर्यटकांनी भेट दिली? तर लगभग 1,20,00,000 पर्यटकांनी या वर्षभरात भारत देशाला भेट दिली असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच तुलनात्मकदृष्ट्या आपण जर उत्तर सांगायचं म्हटलं तर 2015 या साली ब्राझील देशामध्ये भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी होती, तर भारत देशाला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या ही 2015 या साली खूप जास्त होती. आपण शेवटचा प्रश्न पाहू. 2010 नंतर भारतातील परदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणावर वाढण्यामागचे कारण काय असावे? 2010 हे वर्ष जर आपण बघितलं तर यावर्षी भारत देशाला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या 2010 पासून खूप जास्त वाढलेली आहे. मग 2010 पासून पुढे 2015 पर्यंत पर्यटक संख्या जी आहे ती वाढलेली आपल्याला दिसते. मग त्यामागचं कारण काय असेल? तर अनेक कारणं आपल्याला यामागे सांगता येतील. पहिलं कारण तर इतर देशांमधून भारत देशाला जे पर्यटक भेट देतात त्यांना आपल्या देशामध्ये येण्यासाठी म्हणून जी कायदेशीर व्यवस्था आहे, मग तो व्हिसा असेल, देशामध्ये फिरण्याची परवानगी असेल, या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या ज्या गोष्टी आहेत की जे पहिलं पाऊल असतं दुसऱ्या देशामध्ये भेट देण्यासाठी, सगळ्यात पहिलं पाऊल कोणतं असतं? तर त्या देशामध्ये जाण्यासाठी म्हणून व्हिसा मिळवणे आणि इतर आंतरराष्ट्रीय परमिशन्स ज्या असतात त्या मिळवणे. तर त्या मिळवणं सोपं आहे. म्हणून मग 2010 पासून भारतामध्ये पर्यटकांचा ओघ जो आहे तो वाढला. दुसरी गोष्ट, भारत देशामध्ये पर्यटनाला वाव मिळेल असं वातावरण निर्माण झालं. असं आपण का म्हणतो? तर भारतामध्ये पर्यटकांनी भेट द्याव्यात अशा अनेक वास्तू आपल्याला पाहायला मिळतात. अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील की ज्या वास्तू, जी ठिकाणं पर्यटकांनी पाहावी अशी आहेत. आणि भारत हा देश विकसनशील म्हणून गणला जातो. पुढचं उदाहरण, पुढचं एक मुद्दा आपल्याला सांगता येईल की युरोपीय देशांमधलं चलन जे आहे त्या चलनाची आपल्या देशामध्ये किंमत खूप जास्त आहे. आणि म्हणूनसुद्धा त्या देशातल्या लोकांना भारतासारख्या विकसनशील देशामध्ये जेव्हा ते फिरायला येतात तेव्हा त्यांच्याकडचं चलन जे असतं ते चलन आपल्या भारत देशाच्या चलनापेक्षा जास्त मूल्यवान असल्यामुळे त्यांना त्यांच्या चलनाचा जास्त फायदा होतो.
जास्त काळ त्यांना इथे फिरता येतात, जास्त गोष्टी त्यांना बघता येतात. म्हणूनसुद्धा 2010 नंतर भारतामध्ये या पर्यटकांचा ओघ वाढलेला दिसतो. आणि एकूणच भारत देशाचं आंतरराष्ट्रीय स्तरावरचं जे बदललेलं मत आहे, त्या मताचा फायदासुद्धा होतो की एकूणच फिरण्यासाठी म्हणून हा देश सेफ आहे, सुरक्षित आहे, असा एक संदेश आंतरराष्ट्रीय स्तरावरती गेल्यामुळे भारत देशामध्ये 2010 नंतर पर्यटकांची संख्या ही आपल्याला वाढलेली दिसते. आता हे जे प्रश्न आपण पाहिले, हे 5 प्रश्न बघितले आणि जो ग्राफ आपण अभ्यासला त्याबद्दल भौगोलिक स्पष्टीकरण दिलेलं आहे. ब्राझील देशाचं भौगोलिक स्पष्टीकरण आपण आधी बघू. काय म्हटलं इथे? पांढऱ्या वाळूच्या पुळणी समुद्रकिनाऱ्याचं इथं वर्णन केलेलं आहे की ब्राझील देशामधले समुद्रकिनारे कसे आहेत त्याचं वर्णन केलेलं आहे. पांढऱ्या वाळूच्या पुळणी, आकर्षक व स्वच्छ सागरी किनारे, निसर्गरम्य बेटे, ॲमेझॉन खोऱ्यातील घनदाट अरण्ये, विविध प्रकारचे प्राणी व पक्षी तसेच विविध उद्याने यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटक ब्राझीलकडे आकर्षित होतात. आता ब्राझील देशामध्ये पर्यटक का आकर्षित होतात त्याचं उत्तर इथं दिलेलं आहे. कारण ब्राझील देशाचे समुद्र किनारे जे आहेत ते अत्यंत आकर्षक आहेत. निसर्गरम्य बेट तिथं आपल्याला दिसतात, स्वच्छ आणि आकर्षक सागरी किनारे की पाण्यामधलं जे जीवन आहे ते पाण्यातलं जीवन आपल्याला स्पष्टपणे बघता येतं. ॲमेझॉन खोऱ्यातील घनदाट अरण्य आपल्याला तिथे पाहायला मिळतं. विविध प्रकारचे प्राणी, विविध प्रकारचे पक्षी, विविध उद्यानं, यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे पर्यटक ब्राझील देशाकडे आकर्षित होताना दिसतात. ब्राझिलिया हे राजधानीचे नवीन शहरसुद्धा पर्यटकांचे आकर्षण आहे. ब्राझिलिया ही ब्राझीलची जी राजधानी आहे ती राजधानीसुद्धा बघण्यासारखी आहे आणि म्हणून ते शहर बघण्यासाठी म्हणूनसुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावरचे पर्यटक ब्राझीलला भेट देतात. त्याचबरोबर रिओ द जेनेरिओ, साओ पाउलो यासारखी जी मोठी शहरं आहेत, या मोठ्या शहरांमध्ये सुद्धा पर्यटक मोठ्या संख्येने येतात. देशातील अनेक भागात पर्यटन हा महत्त्वाचा आर्थिक व्यवसाय. ब्राझीलमध्ये पर्यावरणस्नेही पर्यटनाचा विकास होतो आहे. ब्राझील या देशाची अर्थव्यवस्था जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर पर्यटनावर आधारित आहे असं आपल्याला म्हणता येईल. कारण तिथे पर्यटन हा मुख्य व्यवसाय तिथल्या जनतेचा आहे. ब्राझीलमध्ये पर्यावरणस्नेही पर्यटनाचा विकास म्हणूनच हळूहळू होत गेलेला आपल्याला बघायला मिळतो. आता विद्यार्थी मित्रांनो, 9.2 इथे एक छोटासा स्तंभालेख आपल्याला दिलेला आहे. या स्तंभालेखामध्ये पर्यटन व्यवसाय आणि दोघं देश, भारत देश आणि ब्राझील देश, या दोघं देशांमधला पर्यटन व्यवसाय कसा आहे ही माहिती देणारा हा छोटासा स्तंभालेख आपल्याला दिलेला आहे. त्या स्तंभालेखाचं निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला द्यायची आहेत. इथे एकीकडे ब्राझील देश आणि एकीकडे भारत देश असे 2 स्तंभ आपल्याला दिलेले आढळतात. मग यामध्ये निळ्या रंगामध्ये पर्यटन व्यवसायामध्ये गुंतलेली लोकसंख्या दोघं देशांची आणि लाल रंगामध्ये एकूण राष्ट्रीय उत्पादनात पर्यटन व्यवसायाचे योगदान, अशा 2 मुद्द्यांमध्ये हा स्तंभालेख आपल्याला इथे दिलेला दिसतोय. पर्यटन व अर्थव्यवस्था या 2 गोष्टींची माहिती देणारा हा स्तंभालेख आहे. इसवी सन 2016 मधले आकडे आपल्याला इथे दिलेले दिसत आहेत. पहिला प्रश्न आहे, वरील आलेखाचा प्रकार कोणता? सोपा प्रश्न आहे. हा स्तंभालेख या प्रकारात मोडणारा हा आलेख आहे. दुसरा प्रश्न आहे, या आलेखात कोणत्या बाबी दाखवलेल्या आहेत? या आलेखामध्ये पर्यटन आणि अर्थव्यवस्था या 2 महत्त्वाच्या बाबी दाखवलेल्या आहेत. तिसरा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पादनात पर्यटन व्यवसायाचे योगदान जास्त आहे? आता एकूण राष्ट्रीय उत्पादनात पर्यटन व्यवसायाचे योगदान दर्शवणारा स्तंभ कोणता आहे? तर लाल रंगाचा स्तंभ. दोघंही देशांच्या नावाखाली जो लाल रंगाचा स्तंभ आहे तो एकूण राष्ट्रीय उत्पादनात पर्यटन व्यवसायाचं योगदान दाखवतो. मग इथे आपल्याला सहज लक्षात येतं
की ब्राझील या देशाचं जे एकूण राष्ट्रीय उत्पादनात पर्यटन व्यवसायाचं योगदान आहे ते जास्त आहे. मग आपल्याला या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर देता येईल की ब्राझील देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पादनात पर्यटन व्यवसायाचं योगदान जास्त आहे. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, एकूण राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत पर्यटन व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या जास्त असलेला देश कोणता? निळा रंग हा मुद्दा दर्शवतो. म्हणजे आपल्याला उत्तर देता येईल की भारत देश. एकूण राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत पर्यटन व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या जास्त असलेला देश भारत देश आहे, असं आपल्याला या स्तंभालेखाचं निरीक्षण करून सांगता येईल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्तंभालेख आणि आलेख या दोन गोष्टींचा अभ्यास करून नकाशाचं वाचन करून त्यावरून प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची हे आपण पाहिलं. आपण आपल्या पुढच्या तासिकेमध्ये भेटूया आणि भारत आणि ब्राझील या देशांची पुढची माहिती पाहूया.